श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. आज देव स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहेत आणि ह्या संवादानंतर तुमचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे. त्यामुळे आज देवांना दुर्लक्ष करू नका. स्वतः देव आज तुमच्या समोर आले आहेत. तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ हा संदेश जरूर ऐका. लक्षात ठेवा, देव म्हणतो घाबरू नको, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. मी तुझा मामा नेहमी तुझ्या सोबत आहे. ज्या प्रकारे जर तुमच्या हृदयाच्या घरात जर अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून काही उपयोग नाही. देव म्हणतो प्रत्येक व्यक्ती देवाची मूर्ती विकत घेताना रुपयांचा भाव करतो आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी रुपये मागतो, भरपूर मागणे मागतो. लक्षात असू द्या, देव म्हणतो अंधार असतो मनात आणि दिवा लावतो मंदिरात, काही उपयोग नाही. निस्वार्थ मनाने जो भक्त माझी भक्ती करतो, मी त्याला काही देखील म्हणण्याच्या आधी प्रत्येक गोष्ट देत असतो. विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझे आयुष्य बदलणार आहे. आज हा संदेश ऐकल्यानंतर तुमचे आयुष्य नक्की बदलून जाईल. तुम्हाला तुमच्या नोकरीत मोठे यश प्राप्त होईल, तुमच्या कामात मोठे यश प्राप्त होईल. म्हणून आजचा हा संदेश संपूर्ण ऐका. श्री संत सद्गुरू बाळूमामा जेव्हा आज स्वतः तुमच्या समोर आले आहेत, त्यांना अजिबात दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, देव म्हणतो नेहमी प्रत्येक वेळी जीवनात उदास होऊ नको, काही झाले तरी रडू नको. देव म्हणतो काळजी करू नको, मी कुणाचेही नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक वाटेवर तुझे विचार, तुझे व्यवहार आणि तुझे कर्मच तुझे नशीब लिहित आहे. म्हणून वागत असताना अगदी प्रामाणिकपणे वाग. वाईट वागशील, कोणाला दुखवशील, कोणाचे वाईट चिंतशील तर तुझेच वाईट होणार आहे. लक्षात ठेव, आयुष्य कर्माने भरलेले आहे. या कर्मात तुला तुझे नशीब साथ देणार नाही. एखाद्या वेळी तुझे नशीब पूर्णपणे तुला साथ देईल, मात्र कर्म साथ देणार नाहीत. लक्षात ठेव, जर वाईट कर्म असतील तर. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात आयुष्यात तुम्हाला कितीही मोठे दुःख आली तरी त्या दुःखांना बेहू नका, त्यांचा पूर्णपणे सामना करा. मी तुमच्या सोबत आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जितक्या वेळ त्या दुःखांना बेहून राहताल तितकी तुम्हाला ती दुःख भिडवतील आणि पूर्णपणे तुम्हाला तुमचे आयुष्य संपवून टाकतील. म्हणून दुःखांना बेहू नका, त्यांचा पूर्णपणे सामना करा. तुम्ही जर दुःखांना बेहून राहताल तर निश्चितपणे तुम्हाला ते दुःख संपवून टाकतील. देव आज तुमच्या समोर आले आहेत, तुम्हाला तुमच्याशी संवाद साधत आहेत आणि ह्या संवादानंतर तुमचे नक्की जीवन पूर्णपणे बदलेल. फक्त हा संदेश एकदा मन लावून ऐकून तर बघा. तुम्हाला जितका वेळ आज मिळेल तितका वेळ हा संदेश जरूर ऐका. लक्षात ठेवा, देव नेहमी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला फक्त त्याची निस्वार्थ मनाने त्याची आठवण काढायची आहे, त्यांचे नामस्मरण करायचे आहे. मामा कायम तुमच्या सोबत आहेत. मामा म्हणतात लक्षात ठेव, जेव्हा अनेक लोक अनेक प्रकारे तुझ्याशी स्पर्धा करू शकत नाहीत तेव्हा ते तुझा तिरस्कार करू लागतात. लक्षात ठेव, जर एखादी व्यक्ती तुला सारखे नावे ठेवू लागत असेल तर समज तू नक्कीच एका चांगल्या मोठ्या क्षेत्रावर जात आहेस, यशस्वी होत आहेस. कारण जी व्यक्ती यशस्वी होत राहते तिच्या पाठीमागे अनेक जण काही बोलत असतात. म्हणून तुम्ही तुमचे काम प्रत्यक्ष करत चला. प्रत्येक व्यक्ती काय म्हणते याकडे दुर्लक्ष करा. लक्षात ठेवा, मामा म्हणतात बाळा, तुला कोणती व्यक्ती काय बोलत आहे याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको, पूर्णपणे दुर्लक्ष कर. लक्षात ठेव, जेव्हा तू यशाच्या जवळ असतो तुला खूप अडचण येत असते. म्हणून कोणती व्यक्ती तुला काय बोलत आहे, काय म्हणत आहे याचा अजिबात विचार करू नको. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, जीवनात जेव्हा गैरसमज वाढत जातील तेव्हा लोकांना ते पण ऐकू येईल जे तुम्ही कधीही बोललं नसेल, ते देखील लोकांना ऐकू येईल. लक्षात ठेवा, म्हणून प्रत्येक व्यक्ती तुमच्याबद्दल काय देखील चिंतू दे, तुम्ही त्यांकडे दुर्लक्ष करा.
तुम्हाला देवांनी पूर्णपणे आयुष्य दिले आहे, त्याचा आनंद घेत चला. लक्षात ठेवा, जेव्हा मेहनत करून सुद्धा तुमचे स्वप्न पूर्ण होत नाहीत, तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पान बदलत असतात, मुळ्या नाही. लक्षात ठेवा, नेहमी भगवद्गीतामध्ये स्पष्ट पूर्णपणे लिहिलं आहे, निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. किंवा तुझे आयुष्य कमजोर नाही, तुझी वेळ ही कमजोर आहे. तू चिंता करू नको, देव तुझ्या सोबत आहे. तुला फक्त पूर्णपणे संकटांचा सामना करायचा आहे. तुला देव कोणतीही अडचणी येऊ देणार नाहीत, तुझ्यावर कोणतेही दुःख देव येऊ देणार नाहीत. जर आज तुमच्याकडे दुःख असतील तर निश्चितपणे उद्या तुमच्याकडे सुख येणार आहे. म्हणून दुःखांना बेहू नका, त्यांचा पूर्णपणे सामना करा. त्या दुःखांना तुमच्या जीवनातून पूर्णपणे बाहेर काढा. दुःख तुम्हाला आज आहे, उद्या ते नसू शकतात. नेहमीप्रमाणे समाजात विशिष्ट उंची गाठण्यापर्यंत जोवर संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीत सोडत असते. तुम्हाला जर का जीवनात उंच उडायचे असेल तर तुम्हाला खाली देखील यावे लागेल. लक्षात ठेवा, उंच भरारी घ्या, मात्र वेळोवेळी जमिनीवर या. गर्व करू नका, पूर्णपणे मार्च करू नका. ज्या प्रकारे सुख आहे त्या प्रकारे देव दुःख देऊ देखील शकतो. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. मामा तुमच्या कायम सोबत आहेत, मामा कायम तुमच्या सोबतच आहेत. लक्षात ठेवा, ज्यांनी मामांचा हात पकडला आहे त्यांना मामा कोणाचेही पाय पकडू देण्याची वेळ आणू देणार नाहीत. मामा कायम त्या व्यक्तीच्या सोबत आहेत, त्या भक्तांच्या सोबत आहेत जे निस्वार्थपणाने मामांची भक्ती करतात. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतो, जे कष्ट मेहनत करतात त्यांच्याकडूनच चूक होणार असते. निश्चितपणे मेहनतीला घाबरतात त्यांचंच पूर्ण आयुष्य दोष शोधण्यात निघून जात असतं. नेहमीप्रमाणे स्वतःला इतके व्यस्त ठेव की नको त्या बाबतीत चिंता करत बसण्यासाठी तुझ्याकडे अजिबात वेळ असायला नको. नेहमी स्वतःचा विकास करीत राहा, कारण गती आणि प्रगती हे तुझ्या जीवनपणाचे प्रमाण असते. विश्वास ठेव माझ्यावर, मी तुला कोणतीही अडचण येऊ देणार नाही. जेव्हा तू पूर्णपणे कष्ट करत राहतो आणि कष्ट करत असताना अडचण आली म्हणजे पूर्णपणे आयुष्य चांगले होणार आहे. कारण जेव्हा तुला अडचण येत असते तेव्हा तू सुखाच्या अगदी जवळ असतो. विश्वास ठेव, मी तुला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढेल. फक्त एकदा माझे नाम स्मरण करून तर बघ, एकदा मला आनंदाने हाक मारून तर बघ. मी येणार नाही असं कधीच होणार नाही. फूल कितीही सुंदर असू दे, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. आणि माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याचे नसते, त्याच्या गुणाचे विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनवतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकत असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला देखील आयुष्यात नाती टिकवायचे असतील तर तुम्हाला मनाचा श्रीमंतपणा ठेवायचा गरजेचा आहे. तुम्हाला पैशाचा श्रीमंतपणा ठेवून उपयोग नसतो जर नाती टिकवायचे असतील तर. नाहीतरी पैशाचा श्रीमंतपणा हा संपण्यासारखा असतो. लक्षात ठेवा, वेळ आणि पैसा संपण्याच्या गोष्टी आहेत. ते आज तुमच्याकडे आहेत, उद्या कोणाकडे जातील हे निश्चितपणे सांगता येत नाहीत. म्हणून प्रत्येक व्यक्तीला महत्त्व देत चला. लक्षात ठेवा, वेळ इतकी बलवान आहे की ती साध्या कोळशालाही हिरा बनवू शकते. म्हणून तुम्ही प्रत्येक व्यक्तीला दोष देऊ नका, दोष तुम्हाला द्या. प्रत्येक व्यक्तीचे चूक हुडकू नका, चूक तुमची हुडका. कारण तुम्हाला आयुष्यात सुधारायची आहे. तुमच्या आयुष्यात जर बसवायचे असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी चुकत आहात, ज्या ठिकाणी तुमची चूक होत आहे ती चूक सुधारा. लक्षात ठेवा, तुम्हाला पूर्ण आयुष्य सध्या पुरणार नाही दुसऱ्यांच्या चुका काढण्यासाठी. देव म्हणतो, उपवास कर किंवा नको करू, तुझी मर्जी. जिभेवर तावा नाही जमला तरी चालेल, पण तुझा मोह आवर, मात्र नक्की विजय मिळव. तू रोज मठात जा किंवा नको जाऊस, ही तुझी इच्छा आहे. आणि जिथे तुझी इच्छा आहे तिथे ना तर मस्तक झाला नाही
तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र नक्की विजय मिळू. श्री संत सद्गुरू बाळूमामा. प्रत्येकाला वाटत असते कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. त्यावेळी प्रत्येकाला वाटत असते की खरोखर या जीवनामध्ये देव आहे का नाही. इथपर्यंत प्रत्येकाची शंका येतच असते. पण खरं तर हीच वेळ तुमच्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा. इथूनच बाळूमामा यांची लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुम्ही तुटू देऊ नका. ज्या प्रकारे आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेत असते, पण ते हसत असतं बाळ, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा बाळूमामांवर हवा. कधी कधी वाटत हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कोतीवर शक्य आणि अशक्य ठरवतात. पण बाळूमामा यांच्यासाठी या जगात अशक्य असे काहीच नाही. बाळूमामा तुम्हाला तेच देतात ज्यासाठी तुम्ही योग्य आहेत. फक्त तुमचा त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास असला पाहिजे. विश्वास ठेवा, तुम्ही एकटा नाहीत. बाळूमामा तुमच्या सोबत आहेत. मामा तुम्हाला कधीही सोडणार नाहीत. स्वतः मामा म्हणतात, स्वतः मामाने म्हटले आहे, ती म्हणजे तुम्ही जिथे माझं नामस्मरण कराल, ज्या ठिकाणी ज्या अडचणीत तुम्ही माझी आठवण काढाल, तिथे मी येणार नाही. असं कधीच होणार नाही. मी माझ्या भक्तांसाठी पूर्णपणे त्याच्या पाठीशी उभे असतो. विश्वास ठेव, मी तुझ्या प्रत्यक्ष सोबत आहे. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू बाळूमामा यांचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही. लक्षात ठेवा, देव नेहमी तुमच्या सोबत असतो. तुम्ही जास्त काळ चिंता करू नका. देवांकडे प्रत्यक्ष प्रार्थना करत चला की तुमच्या प्रयत्नाला योग्य ते फळ मिळावं. देव म्हणतो, तुला अडचणी येत असतील तर तू माझी आठवण काढ. दुःख येत असतील तर माझे नामस्मरण कर. फक्त रडू नको, चिंता करू नको, कारण चिंता केल्याने जर ठीक झाले असते तर आज प्रत्येक व्यक्ती सुखी असला असता. म्हणून चिंता करणं सोड आणि माझे नामस्मरण करत चल. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात बाळूमामा यांच्या मदतीची गरज असेल तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. फक्त तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. देव नेहमीच तुमच्यासोबत आहे. लक्षात ठेवा, जास्त नेहमी देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी खूप मोठ्या आहेत. तेच अडचणींना सांगा की तुमचा देव खूप मोठा आहे. ते अडचणी निश्चितपणे दूर होतील. लक्षात ठेवा, देव तुम्हाला कधीही एकटा सोडणार नाही. देव तुमच्या नेहमी सोबत आहे. मामा म्हणतात, मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईल. फक्त माझ्यावरती घट्ट विश्वास ठेव. माझा हात घट्ट पकड. मी तुला कोणाचेही पाय पकडू देणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत. कधीच रिकामे तुम्हाला ठेवणार नाहीत. जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी तुम्हाला द्यायची ठरवलेली असते. त्यामुळे मामांच्या योजना अतिशय अंतःकरीय असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच तुमचं काम आहे. लक्षात ठेवा, तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्हाला देव देत आहेत. म्हणून निश्चितपणे योग्य वेळ येण्याची वाट पहा. योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही भेट मिळेल. ज्यासाठी तुम्ही कष्ट करत आहात, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, कारण देव तुमच्यासाठीच वरती बसले आहेत. देव म्हणतो, आज बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत, द्वैतातून बाहेर ये. मी कोणी मर्यादित शरीर नाही. मी असीम अनंत अस्तित्व आहे. फक्त एकम तेच अस्तित्व आहे. मी कोणापासून वेगळा अजिबात नाही. कोणी माझ्यापासून वेगळाही नाही. तू सुद्धा ह्या माझा अस्तित्वाचा अंश आहे. म्हणून आत्ताच द्वैतातून बाहेर ये. मी तुला नक्की पूर्णपणे आयुष्यात यशस्वी करणार आहे. हा संदेश अजून काही वेळ पुढे ऐकत चल. लक्षात ठेव, कोणत्याही परिस्थितीत मनाचा टोल ढासळत असेल तर बाळूमामा यांचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साध. मला माहीत आहे की माझ्या बाळूमामा यांचे
हे माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्याकडे प्रार्थना करत असतो की तुम्ही ठरवून दिलेल्या चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या, त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी मला पूर्णपणे ज्ञान द्या. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री बाळूमामा सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्की तुम्हाला एक ना एक दिवस होईलच. फक्त तुम्हाला त्यांच्यावरची विश्वास ठेवायचा आहे. झोपण्यापूर्वी बाळूमामांचे दर्शन व नामस्मरण करून झोपा, कारण मामा तुमच्या नेहमी सोबत आहेत. ते तुमच्या नेहमी अडचणीत तुम्हाला साथ देतील. घमंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही. आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही. म्हणून तुमच्या मनाला अगदी साफ ठेवा. मन साफ असेल तर देव देखील तुम्हाला निश्चितपणे पावेल. निस्वार्थ मनाने केलेली देवांची भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. विचार करण्याचे काम आता यापुढे श्री संत बाळूमामा यांच्यावर सोडून द्या. नामस्मरण करण्याचे काम तुम्ही करा. चिंता करण्याचे काम बाळूमामा यांच्यावर सोडून द्या. चिंतन करण्याचे काम तुम्ही करा. मेवा देण्याचे काम मामा करतील. तुम्ही सेवा करा. इलाज करण्याचे काम मामांवर सोडून द्या. श्रद्धा ठेवण्याचे काम तुम्ही करा. म्हणून म्हणतो भक्तांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणा, हा जन्म पुन्हा नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावानी चांग भलं. देव तुम्हाला आज म्हणत आहेत, बाळा चिंता करू नको, मी तुझ्या सोबत आहे. काय रे बेतूस का? काय पाहतोस माझ्याकडे? माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावून आहे. माझ्याकडे तू आशेने जरूर बघ, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्मांचा विचार करण्यात पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा. स्वस्त रोप लाव. कोणाच्या आशेवर जीवन जगू नको. मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या काळात अधिकार तुझाच असेल. विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या सोबत आहे. देव तुला म्हणतो, नेहमीच कर्म चांगले करत चल. या जगात कधीच काहीच तुझंच नाही. फक्त मरेपर्यंत शरीर तुझं आहे, म्हणून त्याला आधी जप. कारण देवानी तुला एक मोफत दिलेली प्रॉपर्टी आहे ती. कळीचं युग चालू आहे. एक लक्षात ठेव, कोरोना एक झळक होऊन गेली. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी करून मरणार. कुणी रोगराईने तर कुणी महामारीने मरणार. सृष्टीचा विनाश होणार आहे, हे तर विधिलिखित लिहिलेले आहे. हे जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे. करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची अंघोळ रस्त्यावरच. लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचं असतं. कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मणी. कितीही महागाईचे कपडे असले तरी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्या जायचं असतं. आणि आता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं. हे पूर्णपणे कोरोनाने दाखवून पूर्णपणे ह्या जगाला दिला आहे. म्हणून कायम मामांच्या भक्तीत राहा. अजूनही वेळ गेली नाही. लक्षात ठेव, कोरोना काळात तुला पूर्णपणे अनुभव झालाच असेल. मामा म्हणतात, माझ्या भक्तीत राहा, मी तुला काही कमी पडू देणार नाही. एक सुंदर विचार आहे. झाले असे, लक्ष्मी विष्णूला म्हणते, जग सर्व पैशावर चालते. पैसा नाही तर काही देखील नाही, म्हणूनच मला इतकी किंमत आहे, असं लक्ष्मी विष्णूला म्हणते. त्यावेळी विष्णू म्हणाला, सिद्ध करून दाखव. त्यावेळी लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते. अंत्ययात्रा चाललेली असते. लक्ष्मी वरून पैशाचा वर्षाव करते. सर्व लोक प्रेताला सोडून पैसे जमा करायला थांबत असतात. लक्ष्मी विष्णूंना म्हणते की बघितलं पैशाचा किती किंमत आहे. पैशाला पूर्णपणे किंमत आहे. विष्णू म्हणतो, प्रेत नाही उठले पैसे जमा करायला. लक्ष्मी त्यावेळी म्हणते, प्रेत कसे उठणार? ते तर मेला आहे.
त्यावेळी विष्णूंनी खूप छान लक्ष्मी मातेला उत्तर दिले. त्यावेळी विष्णूंनी काय उत्तर दिले आपण पाहूया. जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत तुला ह्या जगात पूर्णपणे किंमत आहे, मात्र ज्या दिवशी हे सर्व मी या शरीरातून जाईल तेव्हा पैसा माती मोलच आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला पैसा देखील जीवन जगण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, मात्र तात्पुरता. त्यामुळे जीवनात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला. तुम्हाला मामांनी आयुष्य जगण्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. देव म्हणतात तुमची वर्तमान काळ कशी आहे तुम्हाला सध्या ठाऊक आहे, मात्र येणारा भविष्यकाळ कसा असेल हे अजिबात सांगता येत नाही. म्हणून आहे त्या काळात खुश राहायला शिका. जे काही तुम्हाला देवाने दिले आहे त्यामध्ये समाधान मानून घ्या, कारण वर्तमान काळ वाईट असला तरी आनंदाने क्षण घालवा, कारण भूतकाळ त्यापेक्षा वाईट असला तर तुम्ही काही करू शकणार नाही. कोणाचं भलंच जर करायचं असेल तर नका करू, पण कुणाचं वाईट विचार मात्र आयुष्यात कधीही करू नका, कारण चांगल्या विचारांनी माणूस सज्जन बनू शकतो, पण वाईट विचारांनी मात्र माणूस दुर्जन म्हणजेच दृष्ट बनायला वेळ लागत नाही. म्हणूनच नेहमी चांगले विचार ठेवा. कोणाबद्दलही वाईट विचार करू नका, कोणालाही वाईट म्हणू नका. लक्षात ठेवा, देवाने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे. प्रत्येक व्यक्तीचे गुण वेगळे आहेत, म्हणून कोणालाही काही देखील म्हणू नका. लक्षात ठेवा, मनात तुमच्या खूप काही असतं, पण तुम्हाला सांगता येत नाही. कसलीही भीती असते, माहीत नाही. कधी कधी नात्यातला गुंता सोडवण्यापेक्षा शांत राहिलेलं कधीही चांगलं असतं. मन दुखवण्यापेक्षा दुःख सहन केलेलं चांगलं असतं. काहीतरी वाईट घडवण्यापेक्षा सत्यला समजून घेतलेलं बरं असतं. म्हणून नेहमी जिथे बोलायचे नाही तिथे बोलू नका, आणि जिथे बोलत आहे तिथे ठामपणे बोला. देव त्यावेळी तुमच्या सोबत आहे. कोणत्याही परिस्थितीत नाराज होऊ नका. देव तुमच्या नेहमी सोबत आहे. खोल चिखलात ऋतूत जातो, मदतीला कोणी असतो नसतो. कोण ओढतो, कोण ढकलतो, कुणालाही समजत नाही. मग कुठूनशी आवाज येईल, बाळा मी तुझ्या सोबत आहे, मी तुझा मामा, नेहमी तुझ्या पाठीशी आहे. वाचतो मित्रापरी जीव घेण्या उठतो. छलछल करून कोणी अडळ स्थानी नेतो, कोणी जीवनाचा परका फरक उमजत नाही. कुठूनसा मग आवाज येईल, बाळा भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे. प्रारब्धाचे कोडे आम्ही ग्रहताऱ्यांना बांधतो. कष्टाच्या मार्गाशी थोडी प्रतारणा मांडतो. कोण उभा संधी देण्या कळतही नाही. कुठूनसा मग आवाज येईल, बाळा भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे. मामा तुमच्या नेहमी सोबत आहेत. फक्त तुम्हाला मामांवरती विश्वास ठेवायचा आहे. देव तुम्हाला कधीही वाईट वेळेत मदत करत असतो. फक्त तुम्हाला देवांवरती तो विश्वास असला पाहिजे. बाळूमामांच्या यांच्या सेवेच्या वाटेवर चालताना अनुभवातून शिकलेला छोट्या छोट्या गोष्टी. बाळूमामा यांच्या सेवेत बाळूमामा आपली भरपूर परीक्षा घेत असतात. लक्षात ठेवा, अनुभवल्या गोष्टी आहेत. प्रत्यक्ष कान उघडे ठेवू नये का? तुम्ही मामांची सेवा करत असताना मामा तुमची भरपूर परीक्षा घेत असतात. ते तुम्हाला तुमचा संयम बघत असतात. तुम्हाला भरपूर अडचणी व संकटेही तुमच्यासाठी निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकडे कंटाळून बाळूमामा यांची सेवा सोडतात, पण ते चुकीचं आहे. आपण का विसरून जातो? तुम्ही विसरून का जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटांहूनही मोठे आपले बाळूमामा आहेत. म्हणून कधीही नड गमता बाळूमामा यांच्या सेवेत चालत राहावे, कारण बाळूमामांनी एकदा तुम्हाला जर त्यांचा हात दिला तर ते कधीही सोडत नाहीत. नेहमीच ते तुमच्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात व नंतर तुम्हाला स्वतःच्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची
तुम्ही कधी कल्पनाही केली नसते. तुम्ही जितकी कल्पना करता त्यापेक्षा जास्त देव तुम्हाला तुमची चांगली वेळ आणून देतील. फक्त तुम्ही बेहू नका. देव कायम तुमच्या सोबत आहे. लक्षात घ्या, तुम्हाला देव कधीही म्हणत नाही तू भक्ती केल्यानंतर तुला लगेच त्याचे फळ मिळेल, असे अजिबात नाही. आज भक्ती करशील आणि उद्या लगेच तुला फळ मिळेल असे अजिबात नसते. त्यासाठी वेळ लागत असतो. तुला विश्वास ठेवायचा आहे. हे आजची प्रार्थना मामांची पूर्णपणे कान उघडे ठेवू नये का? हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नेहमी बाळू मामा यांची प्रार्थना करत असताना अशी प्रार्थना करा. मामांना हे म्हणा, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे, पण हे मामा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे बाळू मामा, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना ह्या मायेतल्या दुनियेत माझे मन जर भडकले तर पुन्हा तुझ्या चरणात स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. ही प्रार्थना जरूर म्हणा. एकदा तरी जरूर म्हणून पहा. लक्षात ठेवा, देव म्हणतो तुम्हाला चिंता करायची गरज नाही. मी तुमच्या सोबत आहे. नेहमी घरातून बाहेर पडताना म्हणा, बाळूमामा तुमच्या सोबत तुम्ही चाला. कधी कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर बाळूमामांना सांगा, मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, बाळूमामा माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करत असता तेव्हा म्हणा, बाळूमामा माझ्या मदतीला या. तुमचं हातून काही चुकत असेल तेव्हा म्हणा, बाळूमामा मला पूर्णपणे क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना बाळूमामा यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, बाळूमामा तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला. नक्की मामा तुमच्यावर पूर्णपणे आशीर्वाद ठेवतील. पूर्णपणे मामा तुमच्या सोबत राहतील. देव मला इतकं सुख दे की मला आयुष्यभरासाठी पुरेल. माझी मेहनती इतकी असू दे की कुणाचं तरी चांगलं होऊ दे. नात्यामध्ये इतकी आपुलका असू दे की जी फक्त प्रेमाने निभावली जातील. डोळ्यात इतकी लाज असू दे की थोरा मोठ्यांचा मान राखला जाईल. आयुष्यातील श्वास इतकाच असू दे की कुणाच्या तरी आयुष्याचे भलं करता येईल. बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव, म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही. ही प्रार्थना देवांकडे जरूर करा. लक्षात ठेवा, बाळू मामा यांचे अनमोल उपदेश आज आपण पाहणार आहोत. कोणते ते उपदेश आहेत? चला तर या व्हिडिओमध्ये पुढील प्रमाणे पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आम्हाला सपोर्ट करण्यासाठी. आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावानं सांग भलं. देव म्हणतो, तू फक्त माझे नाम घे, तुझ्या योग्य श्रम मी स्वतः चालवेल. अरे आपण दोघे या जन्मातच नाही तर मागचे कित्येक जन्म एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मांचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे लक्ष तुझ्यावर पूर्णपणे आहे. तुझ्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यशाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा प्रतिष्ठितपणाचा पैशांचा अहंकार करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्याचे दुःख भोगल्यानंतर मी तुला जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडलाय तो सोडण्यासाठी नव्हे तर फक्त मला विसरू नको. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा. पुण्याचेच काम कर. तू लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करशील तर मी तुझ्या मार्गात काटे पसरवेन. पापी कर्माची भीती मनात ठेव. तुझ्या
मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्यच बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव. फक्त मला कधीही विसरू नको. लक्षात ठेवा, देव नेहमी तुमच्या सोबत आहेत. फक्त तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे. यशस्वी होण्याचा एकदम उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद तुमच्या मनात असली पाहिजे. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतो, बाळा, चिंता करू नको, मी तुझ्या सोबत आहे. जास्त चिंता करू नको. जितका वेळ तू चिंता करशील तितके तुला दुःख येणार आहे. म्हणून चिंता करणं सोड आणि माझे नामस्मरण करत चल. कोणतेही कारण असो, रागावू नको, चिडू नको, मोठ्याने बोलू नको. मन शांत ठेव, विचार कर, नंतर अंमलबजावणी कर. त्रास फक्त तुलाच, सुख फक्त तुलाच, मन शांतीसुद्धा फक्त आणि फक्त तुलाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुझे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुझ्या आहे. म्हणून विचार बदल. नशीब बदलायला वेळ लागणार नाही. प्रत्यक्ष 99% तुझी मेहनत आणि 1% हे नशीब असतं. म्हणून नशिबावर विश्वास ठेवशील तर आयुष्यभर असंच राहशील. म्हणून अबाड कष्ट कर, मी तुझ्यासोबत आहे. एकदा म्हणून तर बघ, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. देव तुला म्हणतं, तुझं मन काही कारणांसाठी अस्वस्थ असतं, त्यावेळी शांत राहा. कोणाशीही काही बोलू नको, कोणाशीही संवाद साधू नको. अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात बाळूमामा यांचे नामस्मरण कर. एक लक्षात ठेव, आपले बाळूमामा गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण देखील पूर्णपणे माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. म्हणून नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे डग विसरून जातं. मनाला प्रसन्नता वाटते. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकवण्यास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता शांत मनाने नामस्मरण करत चल. नामस्मरण हा एक खूप चांगला पर्याय आहे. देव म्हणतो, तुला चिंता करण्याची गरज नाही. लक्षात ठेव, अडचणी आयुष्यात नाही तर तुझ्या मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. देऊ नको, मी तुझा मामा नेहमी तुझ्या सोबत आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा. आयुष्यात खूप सारे जण येतात जातात. प्रत्येकालाच लक्षात ठेवायचे नसते, पण जे तुला सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचे नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या व्यक्तीने दुःखाच्या वेळेस साथ देऊन सुखाची तुमची वेळ आणण्यास मदत केली आहे त्यांना कधी विसरायचे नाही. कारण ते देवांच्या रूपात तुम्हाला तुमच्या मदतीला धावून येत असतात. मामा म्हणतात, मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा देखील आहे, मी पाणी आहे, आकाश देखील मीच आहे, पक्षाच्या कंठातून निघालेली शीळ ही मीच आहे, गाणगापुरात देखील मीच आहे, कैलासावर आणि गुरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही, मी सदैव तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या समोर आहे. फक्त एकदा मन मोकळे ठेवून माझी भक्ती करून तर बघ, मी प्रत्येक अडचणीत तुला साथ देईल. जीवन कोणासाठी कधीही थांबत नाही. लक्षात ठेव, फक्त जीवन जगण्याचे कारण बदलत असतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत अजिबात नाहीत. काही प्रश्न परमेश्वरावर सोडून दिले की आपोआप सुटत असतात. म्हणून तू फक्त प्रयत्न करत चल. त्या प्रयत्नांना फळ देण्याचे पूर्णपणे कारण परमेश्वरांकडे सोडून दे. पूर्णपणे प्रश्न तो परमेश्वरा यांच्याकडे सोडून दे. फक्त तू कष्ट करत चल. योग्य ते फळ तुला देव नक्कीच देतील. तुला फक्त विश्वास असला पाहिजे. विश्वास ठेव, देव तुमच्या नेहमी सोबत आहे. पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, तुम्ही नामस्मरण करा. श्री संत सद्गुरू बाळूमामा तुम्हाला फुलासारखे सांभाळतील. तर मग चला म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका. कारण या दोन्ही परिस्थितीत
तुम्ही योग्य निर्णय अजिबात घेऊ शकत नाही. आनंदी असाल तेव्हा तुमचा आनंद तुम्हाला संपू शकतो. दुःखी असल्यानंतर मन अस्वस्थ झाले असते आणि आनंदी झाल्यानंतर मन पूर्णपणे तेजवान झाले असते. कुठली बुद्धी जाऊ शकेल सांगता येत नाही. म्हणून काम करीत असताना सुद्धा उगाच इतर विचार मनात येत असू देऊ नका. जर येत असतील तर मग तसेच बाळूमामा यांचे नामस्मरण करायला तुम्हाला कोणती अडचण आहे? याच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का? एकदा कमेंट करा. सहमत असाल तर होय असं टाईप करा. देव कुणाचे कधी वाईट करत नाही, पण देवात एक मोठी खोड आहे. दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव राहत नाही. देव नेहमी तुमच्या सोबत आहेत. देवांना कधीही दुखी करू नका. देवांचे नामस्मरण करत असताना स्वार्थी मनाने नामस्मरण करू नका. स्वार्थी व्यक्तींचे पूर्णपणे आयुष्य पूर्ण चांगले नसते. त्यांच्या आयुष्याला किंमत पूर्ण नसते. लक्षात ठेवा, जेव्हा न्यायाच्या गोष्टी असतील तेव्हा तुमचे कर्म तुम्हाला वाचवतील. तुम्हाला एखाद्या वेळेस देव माफ करेल, मात्र तुमचे कर्म तुम्हाला कधीच माफ करणार नाही. रानात तण आणि मनात ताण यापुढे ठेवू नका. ज्या प्रकारे रानातले तण पिकाचा नाश करतात आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करतात, आणि बाळूमामा यांचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने केल्याशिवाय राहत नाही. इतकी मामांच्या शक्तीत विचारांत शक्ती आहे. म्हणून नेहमी देवांचे नामस्मरण करत राहा. विश्वासातील असा एकच दरबार आहे जिथे कोणीच कधीच रिकामा हाती परत जात नाही. तो म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचा दरबार. फक्त गरज आहे ती निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धेची. विश्वास ठेवा, प्रत्येक वाईट काळ जाईल. देव तुमच्या सोबत आहे. एक अनुभूत सत्य आहे. भीती, चिंता, मानसिक अस्वस्थता, निराश्य या सर्व दुःखावरील रामबाण उपाय म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे नामस्मरण. जितका वेळ तुम्ही नामस्मरण करत असाल तितके तुमचे दुःख जातील. विश्वास ठेवा, तुम्ही एकटा नाही, देव तुमच्या सोबत आहे. देव म्हणतो, अजून काही वेळ देऊन हा संदेश ऐकून तर बघ, तुझे सर्व दुःख दूर होतील. मी तुझ्या नेहमी सोबत आहे. तुला फक्त माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असले, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य काही नाही, आणि अशक्य ही शक्य करतील मामा. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नको, कारण या दोन्ही परिस्थितीत तू योग्य निर्णय अजिबात घेऊ शकणार नाहीस. देव म्हणतो, अजून काही वेळ देऊन हा संदेश एक नक्की मोठी आनंदाची बातमी मिळेल. जीवनात रोज कासवाच्या गतीने का होईना, पण रोज जीवनात थोडी प्रगती करत चल. तुझ्या खूप अडवेसच येतील, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेव. जर तुला तुझी प्रगती मोजायची असेल तर नोटा मोजू नको. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मेर. जर जास्त जण येतील तर तू माणुसकी कमवू आहेस. लक्षात ठेव, देव नेहमी तुझ्या सोबत आहे. तुझ्या डोळ्यात आलेल्या अश्रूंना देव पुसेल. फक्त देवांचे नामस्मरण करत चल. रोज रात्री झोपण्यापूर्वी मामांसोबत ही प्रार्थना करा. बाळूमामांजवळ ही एक प्रार्थना करा. कोणती ती प्रार्थना आहे चला तर पाहूया. बाळूमामांना म्हणा, हे बाळूमामा, घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवता ते माझ्या भल्यासाठी. काही करा, पण मन विचलित अजिबात होऊ देऊ नका. जी सेवा करून घेतात त्या खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना बाळूमामा पूर्णपणे आता आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये दोष तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको ठेवू देऊ नका. सर्वांशी प्रेमाने राहण्याची सद्बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी उभे राहा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव नेहमी तुमच्या सोबत आहे. लक्षात ठेवा, हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, बाळूमामा, मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ देत आहे.
प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ अजिबात होत नाही. तुमच्या वागण्यात, बोलण्यातून आणि कृतीतूनच तुम्ही तुमचे प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. तुमचे कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगले घडत असते. लक्षात ठेवा, आयुष्य कर्माने भरले आहे. एखाद्या वेळी तुमचे नशीब साथ सोडेल, मात्र कर्म नाही. कर्म चांगले असतील तर नक्की तुमचे आयुष्य चांगले होत जाईल. विश्वास ठेवा, देव तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढणार आहे. फक्त तुम्हाला देवांवरती पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. कधीही लक्षात ठेवा, देव तुम्हाला म्हणतो, बाळा बेहू नको, मी तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल. फक्त नीतिमत्ता यापुढे साफ ठेवा. तुम्हाला देव काटाही टोचू देणार नाही. लक्षात ठेवा, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. फक्त त्यासाठी खूप वेळ लागत असतो. कधी कधी माणसाला त्याचा प्रामाणिकपणा आणि साधा स्वभाव खूप महागात पडत असतो. श्री संत सद्गुरू बाळूमामा बरोबर आहे. फक्त तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वागा, वाईट ठिकाणी तुम्ही वाईटच वागा, चांगल्या ठिकाणी चांगुलपणाने वागा. फक्त कोणाला दुखी करू नका, कोणाचे वाईट चिंतू नका. देवावर यापुढे एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असेल. इतके देवांचे नामस्मरण करा, इतके देवांना तुमची ओढ असू द्या. देव म्हणतो, फिकर मत कर बंदे, कलम कुदरत के हाथ थे, लिखने वाले ने लिख दिया, तकदीर तेरे साथ है. फिकर करता है क्यों, फिकर से होता है क्या, रख मुझ पर भरोसा, देख फिर होता है क्या. श्री संत सद्गुरू बाळूमामा. अरे बेहू नको, मी तुझ्या सोबत आहे. काळजी करू नको. ए बघ, देवा सरू दे माझे मीपणा, तुझ्या दर्शने उजलो जीवन. नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण. सदैव राहो ओटांवरती तुझीच रे गुणगाथा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, देव तुम्हाला कधीही कोणाचे पाय धरू देण्याची वेळ आणू देणार नाही. फक्त तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे. देव म्हणतो, विश्वास ठेव, तू एकटा नाहीस, मी तुझ्या नेहमी सोबत आहे. फक्त तुला माझ्याचवरती विश्वास ठेवायचा आहे. चिंता करणं सोड, अजून काही वेळ हा संदेश ऐकून तर बघ, सर्व दुःख दूर होतील. श्री संत सद्गुरू बाळूमामा. आज आपण हे पाहणार आहोत की बाळूमामा तुम्हाला तसेच आपल्याला आशीर्वाद देत असताना ते कसे ओळखावे आणि देव कोणते संकेत आपल्याला देत असतात. आज आपण हे पाहणार आहोत. चला तर पाहूया कोणते ते देव आपल्याशी संकेत देत असतात. लक्षात ठेवा, आपले बाळूमामा आपल्याला काही ना काही संकेत देत असतात. ह्या संकेतावरूनच आपल्याला समजत असते की बाळूमामा यांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे की नाही. यावरून समजते देव आपल्या सोबत आहेत की नाही. बाळूमामा यांच्या सेवेत आलेल्या प्रत्येक बाळूमामा यांच्या भक्ताला बाळूमामांच्या सेवेत अनुभव येत असतो. बाळूमामांवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुम्हालाही मामांच्या सेवेतून अनुभव येणारच आहे. नक्कीच. ते म्हणतात ना की ज्याच्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हाला जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा. बाळूमामांचे नामस्मरण करा. एकदा की तुम्ही तयार झाला त्या गोष्टीला तुमच्याकडे यावेच लागते. बाळूमामांच्या सेवेत आलेल्या प्रत्येक सेवेकराला बाळूमामा कधी ना कधी दर्शन देतच असतात. त्या भक्तांच्या बाळूमामा कायम पाठीशी उभे असतात. मोठे साहस मिळते जेव्हा या वाक्याची आठवण येते. ओम बाळूमामा नमो नमः. बाळा भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेवा, बाळूमामांचे नामस्मरण करणे कितीतरी गोष्टी लगेच घडून येतात. बऱ्याचदा असंही होतं की काही भक्तांना नेहमी वाटत असतं की आम्ही किती दिवसापासून बाळूमामा यांची सेवा करतो, आम्हाला बाळूमामा कधीच का दिसत नाहीत, बाळूमामा आम्हाला दर्शन का देत नाहीत, आमची इच्छा पूर्ण का होत नाही. तर मित्रांनो, चांगलं घडण्याआधी
घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीमधून जावंच लागतं. तुम्हालाही बाळूमामा यांचे संकेत आले असतील, पण ते कसे ओळखावे हे संकेत समजवण्यासाठी आपल्यावर बाळूमामा यांचा विश्वास असावा लागतो. ज्या लोकांचा बाळूमामांवर अटूट विश्वास आहे त्याच लोकांना बाळूमामा यांचे या संकेत समजत असतो. बाळूमामांची नित्यसेवा करणाऱ्या भक्तांना बाळूमामा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संकेत देत असतात, परंतु हे सर्व संकेत प्रत्येकाला ओळखता येणे शक्य नाही. तर आज आपण पाहणार आहोत कोणते ते संकेत आहे. सर्वप्रथम ज्यावेळी आपण बाळूमामांची पूर्णपणे नामस्मरण करत असतो, त्यांची पूजा करत असतो, त्यांचे निस्वार्थपणे नामस्मरण करत असतो, तेव्हा आपण पूजेमध्ये मग्न असताना अचानक सुगंध घरामध्ये दरवळलाय म्हणजे सुगंध पसरला असा वास येत असेल, आपण समजून जावे की आपली पूजा पूर्णपणे मामापर्यंत नक्की पोहोचत आहे. आपल्यावरती बाळूमामा यांचा आशीर्वाद आहे. बाळूमामा आपल्या अवतीभोवतीच आहेत. बाळूमामा आपल्या स्वप्नामध्ये येतात. बाळूमामा तुमच्या स्वप्नात आले असतील तर समजून जा की तुमच्यावरती खूप मोठा बाळूमामा यांचा आशीर्वाद आहे. बाळूमामा यांनी तुमच्या प्रत्येक हालचालीवर खूप बारकाईने लक्ष ठेवले आहे आणि तुमच्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही. तुम्ही भाग्यवान आहात हे समजून जा. जेव्हा स्वप्नामध्ये मामा तुम्हाला आशीर्वाद देतील किंवा बाळूमामा तुम्हाला दिसतील, हे खूप नशीबवान आणि पुण्यवान लोकांच्या वाटेला येत असते. मित्रांनो, प्रत्येक वेळी जर तुम्हाला वाटत असेल की बाळूमामा आहेत तुमच्या पाठीशी, सगळं ठीक होईल, तेव्हा तुम्ही जिद्दीनं हसत खेळत प्रत्येक गोष्टीला सामोरे जातात. बाळूमामा आपल्यासोबत आहेत याचे समाधान मानावे. हे सुख सर्वांच्याच वाटेला येत नाही. जे लोक बाळूमामा यांची निस्वार्थपणे सेवा करतात त्यांचाच बाबतीत या गोष्टी घडत असतात. दृष्टी विश्वास ठेवावा आणि माझी सर्व कामे तुम्ही मार्गी लावा, म्हणूनच त्यांना नामस्मरण करावा. हे संकेत ज्यांना मिळतात त्यांनी स्वतःला खूप नशीबवान आणि भाग्यवान समजावे. श्री संत सद्गुरू बाळूमामा, तुम्हाला हे संकेत समजले असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा पूर्णत्व वेळ दिला आहे. अजून काही मिनिट, काही वेळ हा संदेश ऐकून पहा. सर्व दुःख अडचणी दूर होतील. देव म्हणतो, काळजी करू नको, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. कित्येक काळ काळजी करतो. काळजी केल्याने तुझे दुःख संपणार नाही, उलट ते दुःख वाढणार आहे. चिंता करणं सोड आणि माझे नामस्मरण करण्यावर लक्ष दे. देव म्हणतो, हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये जरूर म्हणा की बाळूमामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा, देव नेहमी तुमच्यासोबत आहे. विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाहीत. देव तुमच्या सोबत आहेत. देव आज तुम्हाला म्हणत आहे, बाळा, हा संदेश दुर्लक्ष न करता पूर्ण ऐक. नक्की तुझे जीवन पूर्णपणे सुधरून जाईल. आज हा संदेश तुम्हाला पूर्णपणे ऐकायचा आहे. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर यापुढे रागावू नका, कारण तुम्हाला जे आवडेल ते देव देत नाही. त्याऐवजी जे तुमच्यासाठी चांगले आहे तेच देव नक्की तुमच्यासाठी देत असतो. तुम्ही अजूनही बारकाईने लक्ष ठेवा. अनेक लोकांबरोबर असे झाले आहे. मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त असते. प्रत्येकाला मदत करा. देव तुमच्या नेहमी सोबत आहे. लक्षात ठेवा, आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि तुम्हाला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरवायला भाग पाडते. त्याचप्रमाणे तुम्हाला आयुष्यात पूर्णपणे जर तुम्ही अनुभवत असाल तर तुम्ही आयुष्यात पूर्ण गोष्टी समजला असाल. जगाचा रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत तुमचं नाव आहे, नाहीतर लांबून सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. देवांचे नामस्मरण करायचे. देव तुम्हाला कधीही काही कमी पडू देणार नाही.
कदर करायला शिका. करायला शिका. आयुष्य परत येतं ना, आयुष्यातील माणसं परत येतात. म्हणून प्रत्येक व्यक्तींचा कदर करा. देव तुमच्या नेहमी सोबत असेल. हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटद्वारे जरूर म्हणा, बाळूमामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला विजयाची भावना मनातून यायला हवी. समोरच्याला हरवलं म्हणजे तुम्ही विजयी झाला असं नसतं. मामा तुम्हाला घट्ट पकडून आहेत. देव तुमच्या सोबत आहेत. फक्त तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही जर देवांवरती विश्वास ठेवणार नाही तर देव निश्चितपणे तुमच्या संकटात तुम्हाला साथ देणार नाहीत. म्हणून देवांवरती विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल. जीवनात तुम्हाला जीव देणारी माणसं खूप कमी मिळतील. त्यांना असे गमावू नका. आयुष्याची मजा एकटे जगण्यात बरोबर नसते. फक्त तुम्ही तुमचे ध्येय गाठा. तुम्हाला मेहनत करा. देव तुम्हाला नक्की यश देईल, कारण देव नेहमी तुमच्या सोबत आहे. बोला बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. आज हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही या जगात सगळ्यात अनमोल आहात. चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यकता आहेत. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून राहतात. म्हणून चांगला स्वभाव असणं फार गरजेचं आहे. देव तुमच्या नेहमी सोबत आहे. आज हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंट जरूर करा, बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. लक्षात ठेवा, तुम्ही लोकांसाठी काय केलं हे कदाचित त्यांच्या लक्षात राहणार नाही. तुम्ही काय बोललात हेही लक्षात राहणार नाही, पण तुम्ही कसे वागलात हे प्रत्येकाच्या लक्षात राहील. प्रत्येकाचे विचार करू नका. देव तुम्हाला तुमचे वागणे सर्व पाहत आहे. म्हणून चांगले कर्म करत चला. देव नेहमी, मामा नेहमी तुमच्या सोबत आहेत. बोला एकदा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.